लग्न जमवून देण्याचा आमिष दाखवत भोंदूगिरी करणाऱ्या विशाल खंडागळेला अटक झालेली आहे। नाशिकच्या आश्रम अमरधाम स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री अघोरी पूजा सुरू होती। गुजरातमधील पीडित महिलेकडून लग्नासाठी तब्बल 77,000 रुपये उकळण्यात आले। तर जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या वापरून अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे। प्रियकरासोबत मिळून पीडितेला दमदाटी आणि मारहाण करण्यात आली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे। जादूटोणा विरोधी कायद्यासह वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। विशाल खटंगडे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असं बोलला की तुला जिथं संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वेगवेगळं करायला लागल। तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला तेव्हा बुद्धितू पण आला तर माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेला। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण।